आंदोलनामध्येही होते. बरं, प्रत्येकाला काही तिकीट मिळणार का तुम्ही देऊ तर शकत नाही. इतक्या हजारो लोक असतात. शेवटी 227 वॉर्ड असतात. आम्ही काहीच नाही करू शकत. कसं आहे, मी आज वाचलं मी ते सामनामध्ये काय आले ते, कोणाचं नाव न घेतात बसले बसले ते काही घातले तिकडे. तर तसं कोणाबद्दल काही बोलता येईल ना. मग ते 92-93 दंगलीमध्ये जे कोणी सफर झाली त्यांच्यावरती केसेस झाल्या वगैरे, बरोबर आहे. मग मुख्यमंत्री म्हणून दोषी झाले ना. मग त्याला सीमा प्रश्नावरती ज्याला जी आंदोलन झाली 69 ला वगैरे, त्याच्यानंतर महापौर कोण डॉक्टर हेमचंद्र विठ्ठल झाले ना, बरोबर की. मग ते केसेस घेणारे किंवा या सगळ्या गोष्टी करणारे असे कोणी सामन्याच्या ट्रस्टी झालेच नाही ना. आणि हा एक वेगळा प्रयोग आहे. प्रयोग आपण करून पाहतो, त्याच्यामध्ये यश मला असं वाटतं यश येईल त्याला. म्हणजे आज आता ही सामनामध्ये ही गोष्ट आली आहे. मला एक साधी गोष्ट सांगा की ज्याला पत्रकारिताच माहित नाही त्याला तुम्ही सामना संपादक तरी कराल का? आणि हे जे फॉर्म भरलेले आहेत किंवा ही जी सगळी मुलं आहेत हे अदरवाईज त्यांची इंटरव्ह्यू घेणार होते. एक अजून एक प्रयत्न म्हणून परीक्षा देतात. त्याच्यामध्ये काय गैर काय, त्याच्यामध्ये चुकीचं काय? आणि हे काही कोणी भाड्याने माणसं नाही आहे ना त्या बाहेरून. तुम्हाला असं वाटतं की त्यांनी या गोष्टी करा पक्षातला. हो, पक्ष सदस्य नोंदणीचा क्रमांक वगैरे टाकला नाही तरी तुम्ही ऐकतात नाही. मी त्याची काय बोललो त्याला खूप गोष्टी येत होतो. एक उमेदवार निवडणं आहे ना, कळलं का. प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी तुम्ही बघता की पैसे देऊन उमेदवार दिले जातात, वशिलाने दिले जातात. मग मला असं वाटतं जर योग्य उमेदवार निवडायचा असेल त्याला 3, 4, 5 असेल तर तुमचा आपण चांगले निकष लावले तर काही काय. असं नाहीये की नुसताच परीक्षेत पास झाला आणि लोकसंपर्क नाहीये म्हणून ते तिकीट घेणार, असं नुसतं नाही होऊ शकत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक गोष्टी त्याच्यामध्ये लागतील. आणि ही परीक्षा अशा प्रकारची गोष्ट त्याच्या एकदा आतमध्ये डोक्यामध्ये गेली त्यालाच उपयोग होणार, त्यालाच फायदा होणार. 20,000 कोटीचं बजेट महानगरपालिकाचे शेवटी आपण कसे आणि कोणाच्या हातात देणार हे पण पाहणं गरजेचं नाही का? बघू ना आपण काय झालं तर म्हणजे 4% कसं मला फक्त ती तरतीब पहिल्यांदा परीक्षा देतात काय करतात ते पण पाहू देतो. आता बोलण्याची अपेक्षा नाही. आता साधारणपणे 4 तारखेला झाल्यानंतर आपण 10 तारखेला बोलू. त्याला त्रास होणं स्वभाव आहे. मला कळू शकतो काय त्रास होतो. माझे सर्व सहकारी पक्षामधले हे अगदी तळागाळामध्ये काम करत असतात. त्यांनाही या सगळ्या गोष्टी माहिती असतात. परंतु इतकी वर्ष महानगरपालिका हातात असून नगरसेवकांना जर समजा महानगरपालिका कळत नसेल तर मग जरा प्रॉब्लेमच आहे ना. अनधिकृत झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत ज्या गोष्टी होत आहेत त्या आपल्या वॉर्डामध्ये कशा प्रकारे सांभाळल्या पाहिजे किंवा सांभाळल्या पाहिजे म्हणजे त्या होऊ न देणं. मी जे केलंय आता ते माझ्या मनाचं नाहीये. जे कायदे आहेत महानगरपालिकेच्या अस्तित्वामध्ये त्याची ती माहिती पुस्तिका आहे. राज ठाकरेला काय वाटतंय नाहीये. त्याचं एवढं गाडं पुस्तक आहे. मला माझ्या राजवंश प्रकाशनचं एवढं गाडं पुस्तक आहे. जेवढं बेसिक जायला पाहिजे तेवढं करून ठेवलं वाचल्यावर तुम्हाला लक्ष देईल. तुम्हाला
पुस्तक आहे ते का घ्यायला 12 दिवस लागतात म्हणून जास्ती दिलाय ना तो